फक्त संताला आवडतो बाबा देव. देवाच्या व्यतिरिक्त साधू संताला काही आवडत नाही. बघा आंबेडकर, तुम्ही सगळेजण आपलं कीर्तन ऐकायले, पण सगळ्याला आपलं बोलणं तर समजायले ना. कारण 50% महिला मंडळी एकमेकीला खुणीत आहे. माय आजचा मागा तोत्रा दिसायला. मला सगळ्याचे अभाव करतात, पण माझा एक स्वभाव आहे, मी कधी अवगुण झाकून ठेवत नाही. अवगुणाचे हाती आई अवघेचं पूजिते. आणि कधी कधी परिसर बदलला की भाषा बदलते. एकदा मी नांदेडच्या खाली नायगाव तालुक्यात कीर्तनाला गेलो, बैठकीत बसलो. 4-5 कार्यकर्ते माझ्याकडे आले. मला म्हणले, बाबा तुम्ही कधी आल्या? मी म्हणलं मी आताच आल्या. मला वाटलं धोत्राच्या जागेवर बायकोची साडी तर गुंडाळून नाही आलो. म्हणले मागास घाबरू नका, आमची भाषा तशी. म्हणलं तो झालं खरं, पण मी झालो ना पातळ. कधी कधी परिसर बदलला की भाषा बदलते. आणि त्यातली त्यात आपलं बोलणं बाबा थोडस तोत्र. आता ठेविले आनंद तैशीचे गावे आणि त्या सुद्यावे समाधान. अवगुण झाकून ठेवलं की फजित होती. काय झालं, आमच्या गावामध्ये एक तोत्री मुलगी होती. कोणावानी? मनात यावानी. बघ आपल्या वाणी तर आपल्या वाणी. मुलीच्या आई वडील सांगू सांगू बेजार, बाळे तो किती दिवस झालं लग्न जमत नाही, काय होत नाही. बैठकीत गेल्याच्या नंतर ग बस. मुलगी म्हणली, आई तिथे घ्या दप्तीपत बघते, आधीबात बोलत नाही. पण तिला माहित नव्हतं ती कोण येणार. पप्या सुद्धा तोत काय कोणावानी? मनात यावानी. पप्याचा बाप सांगू सांगू बेजार, बाळू तो किती दिवस झालं लग्न जमत नाही, काय होत नाही. बैठकीत गेल्याच्या नंतर ग बस. बाळू म्हणला, पप्पा तिथे घ्या दप्तीपत बघतो, आधीबात बोलत नाही. गेला मुलगी बघायला. मुलगी बघितली, पास केली, सगळं काय झालं. पण चालता चालता मुलीच्या वडिलांना मला एकदा परत तिला बघायचंय. बोलवलं, बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. योगानं मुलाच्या इथं बसला किडू आणि ते बघितला पोरीनं. पोरगी म्हणते तिडा 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 तिडा. शेजारी तिची मैत्रीण होती. म्हणली ग बस ना, तो बाप लाकडं सांगतय. तिला कशा दम निघाली. मुलगी मोठ्यानं म्हणते तिडा तिडा तिडा. मुलगा म्हणतोय तुतय तुतय तुतय. सगळ्या सोयी तिचा पचकाच बाबा. तसं आपल्या कीर्तनाचं काम व्हायचं. मी सांगायचो एक आणि ऐकायला यायचं एक. विठाला संताला देवाच्या व्यतिरिक्त काही आवडत नाही, पण देवाला काय आवडतं. आवडे देवाची नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस भजन केलेले जगाच्या मालकाला आवडतं. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भगवत चिंतन केलं पाहिजे. रात्रंदिवस भगवत चिंतन केलं पाहिजे. तुम्ही म्हणता बाबा आमच्या मागं काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कुठेही बसल्याच्या नंतर बाबा भगवान परमात्म्याचं भजन करता येतं. ज्ञानोबा काय म्हणतात, तैसे नवे नाम सर्व मार्ग बगेश. तैसे नवे नाम सर्व मार्ग बगेश. येथे काही कष्ट लागती. भजन करायला अजिबात काही लागत नाही. गगनाहून वाढ नाम आहे. सगळ्यात वरिष्ठ नाव म्हणजे दादा भगवान परमात्म्याचं. म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भगवत चिंतन केलं पाहिजे. रामकथेमधला गोड प्रसंग आहे. भगवंतापेक्षा सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम मोठे. एक वेळेस रामसभा भरली आणि रामसभेचे अध्यक्ष होते विश्वामित्र. विश्वामित्र त्यांच्या आसनावर बसले. सर्व सभासद पुढे येऊन बसले आणि त्या सभेमध्ये आगमन झालं. श्रीमद नारायण 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 हो नारायण 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 श्रीमद नारायण नारायण नारायण.
मावशीचं. आणि आता नागदजीला विश्वामित्रानं प्रश्न विचारला, नागदजी ज्या देवाचं तुम्ही भजन गाता तुमचा तो देव मोठा की देवाचं नाम मोठं? नागद मावशी म्हणले, बाबा याचं उत्तर मला माहित नाही, पण उद्या सकाळी मी तुम्हाला उत्तर देतो. आता सभा मोडली, नागदजी सभेच्या बाहेर निघून गेले आणि नागदजीनं पहिली भेट घेतली बाबा हनुमंत गायची. हनुमंत गायचं दर्शन घेतलं. हनुमंत गायला सांगितलं, हनुमंत गाय आज सकाळी मी रामसभेमध्ये गेलो, विश्वामित्रानं मला प्रश्न विचारला, तुमचा देव मोठा की देवाचं नाम मोठं? याचं तुम्ही मला उत्तर द्या. उत्तर द्या म्हणल्याच्या नंतर हनुमंत गाय म्हणले, नागदजी मला सुद्धा उत्तर माहित नाही, पण उद्या सकाळी मी तुम्हाला उत्तर देतो. आता दुसऱ्या दिवसाची सभा भरली, सर्व सभासद पुढे येऊन बसले आणि त्या सभेमध्ये गेली बाबा हनुमंत गाय. हनुमंत गाय गेली आणि हनुमंत गायाने खाली बसलेल्या सगळ्या सभासदाचं दर्शन घेतलं, पण आसनावर बसलेल्या विश्वामित्राचं दर्शन घेतलं नाही. तिथं बाबा एक चेला होता. गावगाव चेले असते, आमच्या साहेबाला तसं म्हणतो का? साहेब ओळखीत बी नसतो. ते चेला विश्वामित्राकडे गेला, म्हणे बाबा या सभेमध्ये तुमचा एक जणांनी अपमान केला. कोणी केला? म्हणले त्या हनुमंतानी. काय अपमान केला? हनुमंत गाय सभेमध्ये आले, खाली बसलेल्या सगळ्या सभासदाचं दर्शन घेतलं, तुमचं दर्शन तर सोडा, तुमचं तोंड सुद्धा बघितलं नाही. विश्वामित्राची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि विश्वामित्रानं रामप्रभूला बोलवलं, रामा या सभेमध्ये माझा एक जणांनी अपमान केला. कोणी केला? म्हणले त्या सांगतो, पण सांगायच्या अगोदर तुम्ही मला वचन द्या. काय वचन पाहिजे? मी जी सजा सांगेल ती तुम्ही द्यायला तयार आहेत का? वचन घेतलं. वचन घेतल्याच्या नंतर बाबा विश्वामित्रानं सांगितलं, माझा अपमान हनुमंतानी केलाय. काय अपमान केला? हनुमंत गाय सभेमध्ये आले, खाली बसलेल्या सगळ्या लोकांचं दर्शन घेतलं, माझं दर्शन तर सोड, माझं तोंड सुद्धा बघितलं नाही. असं म्हणल्याच्या नंतर रामप्रभू म्हणले, काय सजा द्यायची? म्हणले हनुमंत गायचा जीव मारला पाहिजे. असं बोलल्याच्या नंतर रामप्रभूच्या डोळ्यातून पाणी आलं. माझा सच्चा कार्यकर्ता कोण आहे बाबा? बोला. पाचशेची नोटी बोलत नाही, निष्ठेने भजन करणारा हनुमंत. आता मी माझ्या हाताने कसं मागणार? पण प्राण जाय प्रवचन न जाय. बाण घेतला, सभेच्या बाहेर निघून गेले आणि बजरंग बलीला मारण्यासाठी रामप्रभूनं बाण सोडला. पण माझ्या हनुमंताने एकच काम सुरू केलं, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम. हे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. भजन सुरू केलं. मागता मागता रामाचे सगळे बाण संपले, पण हनुमंत गायच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. तिथं आगमन झालं विश्वामित्राचं. विश्वामित्र रामप्रभूला म्हणतात, रामा वचन दिलं पण पाळलं नाही. आगमन झालं श्रीमद नारायण नारायण नारायण. आता नारद पक्षी आले आणि विश्वामित्राला म्हणतात, बाबा तुम्ही आता चिपीची गोळी घ्या. कोणती गोळी घ्या? चिपीची. म्हणजे काय करा तुम्ही आता? गप बसा. काल सकाळी तुम्ही सभेमध्ये मला प्रश्न विचारला, तुमचा देव मोठा की देवाचं नाम मोठं? घ्या म्हणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तुमच्या देवानी बाण मारला, पण देवाच्या नामाने बाण तगला. ही ताकद फक्त भगवान परमात्म्याच्या भजनाची. विढाला म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. जगाच्या मालकाचं नाव म्हणजे देवापेक्षा पण मोठं आहे, म्हणून प्रत्येक माणसानं रात्रंदिवस भजन केलं पाहिजे. आता या माता माऊल्या सुद्धा रात्र भजन करतात, पण कुटुंब भजन आणत्यात मिळत लागत नाही. हेचे बदल म्हणजे रातभर पाकडं आणि काही नाही सापडलं. लॉकडाऊन मध्ये मला कुठं कीर्तन नव्हतं, मला नाही तेव्हा सगळेच घरी होते बाबा. मी आमच्या गावातल्या बायाच्या बदनात गेलो. आमच्या गावच्या शांता काकून अभंग सुरू केला. आगाग विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावून तुला फोन.
हे तुझी रे आठवण लय लय येते न म्हणून मिस कॉल तुला देते हे तू रे देवाचा आई देवन माझा नंबर कधी म्हणलं काकू तुमचा नंबर सेव करायचा पण कशाला म्हणे माय मागात मला देवाचं टेटस दिसन म्हणलं तुला काय पिसाळ्याला कुत्र चावलं का देव कोणाचे नंबर सेव करीन मोबाईल तर एवढा काळ बिघडलाय 2-4 दिवसाखाली मला एक फोन आला हॅलो कोण बोलतय म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो त्यानं फोन कट केला पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन केला हॅलो कोण बोलतय म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो त्यानं फोन कट केला 2-3 दिवस असा आमचा कार्यक्रम चालला 4थ्या दिवशी मी फोन वापस केला म्हणलं भाऊ गेले 3 दिवस झालं तू फोन लावायला मुकुंद मागाच गात बोलतो म्हणलं की कट करायला नेमकी तुझी अडचण काय ते म्हणजे काहीच नाही मुकुंद बाबा नेमके तुळशीची लग्न झालेत माझं लग्न जमलं होतं हे नंबर तिकडचा होता पण तुम्हालाच लागायलाय म्हणलं भाऊ यांचा प्रॉब्लेम कमी जास्त होता असतं नंतर लावून बघ त्यानं फोन कट केला आणि पुन्हा 5 मिनिटांनी फोन केला हॅलो कोण बोलतय म्हणलं मी संध्या बोलते ते म्हणलं गेले 3 दिवस झालं फोन लावायलो कोण्या मुकुंद महाजनात लागायलाय म्हणलं अव नेटवर्क प्रॉब्लेम होता ते मला तुला तिकून लावायला काय झालं म्हणलं भाई मग बॅलन्स संपलंय ते म्हणला दमदम मी तुला आता रिचार्ज करतो त्यानं फोन कट केला आणि 899 3 महिने अनलिमिटेड पॅक मला केला आणि पुन्हा 5 मिनिटांनी फोन केला हॅलो कोण बोलतय म्हणलं मुकुंद मागाच गात बोलतो ते मला कसं काय म्हणलं यांचा प्रॉब्लेम बावलट काम झाले तिचा अभंग झाला दुसरीनं सुरू केला कोरोना लवकर जाऊ दे ना माझ्या बाबड्याचं लगीन होऊ दे ना माझ्या बाबड्याचं लगीन होऊ दे ना माझ्या बाबड्याचं लगीन होऊ दे हिजबानच होऊ दे ना तू दोघांना मेळ लागायचा नाही हा ऐका मी म्हणलं काकू तुमच्या काय बबड्याचं लगीन होत नाही सध्या बबडी एवढी बेजाग आहेत आम्ही कुठं कीर्तनाला गेले की म्हणजे बाबा आहे का ठापा ठ्यापा म्हणलं मॅच कीर्तन करून जोड लावला तर तो काय सांगू बाबा काम झालंय कुठून बदना आणायला मिळ लागन एका बाईचं नाव आमच्या घरी झोपीतून उठे ना बाबा तिनं दळण दळता दळता भजन सुरू केलं गामाच्या गामा पागी जात वाजत वागा जात वाजत वागा गोदाड्यातल्या असं भजन जगाच्या मालकाला आवडत नाही मोकळ्या मनानं रामकृष्ण हरी नावाचं भजन केलेलं जगाच्या मालकाला आवडतं आजकाल लोकांच्या बदनाला दम नाही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मुकुंद महाराज भेटले वा वा काय कमी वयात तुम्ही महाराष्ट्रात नाव केले आणि एकदा मुकुंदा पुढे गेला नालायक ते रोज बोबलं फिरतय महाराज भजन करायचं तोंडावर चांगलं म्हणायचं आणि माघारी पिना हाणायच्या भजन करून सुद्धा उपयोग नाही महाराज म्हणले भजन करायच्या अगोदर काय करा मन करा रे प्रसन्न मन करा रे सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे कारण सिद्धीचे कारण सर्व सिद्धीचे कारण मोक्ष आत्मा बंधन मोक्ष आत्मा बंधन सुख समाधान इच्छा दे